बातमी आपल्या कामाची। नमस्कार, आपण पाहत आहात स्वराज जाहीर न्यूज। अकलूजच्या ग्रामदैवत श्री अकलाई देवीच्या भंडारा यात्रेचा मुहूर्त ठरला असून यात्रेपूर्वी मंदिर आणि संपूर्ण परिसराची पारंपरिक स्वच्छता व साफसफाई करण्यात आली आहे। मंदिर अक्षरशः न्हावून निघाले असून आता 31 जुलै 2026 रोजी भंडारा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। गेल्या 42 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या सेवाभावी उपक्रमात यंदाही युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सेवाभावाची परंपरा जपली। अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांच्या नियोजनाखाली सर्व समाज बांधव आणि श्री अकलाई देवी आरती मंडळाच्या वतीनं मंदिराच्या शिखरापासून ते संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली। भंडारा यात्रेचे संपूर्ण नियोजन, धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात श्री अकलाई देवीचे मुख्य पुजारी अक्षय गुरव यांच्याकडून। जय अकलाई। सालाबाद प्रमाणे याही वर्षी अकलूज व पंचक्रोशीतील लोकांना कळवण्यात येते की यावर्षी अकलाई देवीचा भंडारा यात्रा 2026 अकलाई देवी देवस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीनं माननीय श्री सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली। त्याच्यामध्ये सर्वानुमते अकलाई देवीचा भंडारा गुरुपौर्णिमा त्याच्यानंतर येणाऱ्या वाऱ्यावर घेतली जाते। तर यावर्षी 31 जुलै 2026 वार शुक्रवार या दिवशी अकलाई देवीचा भंडारा यात्रा घेण्यात येणार आहे। तरी सर्व भावी भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा। सकाळची महापूजा सकाळी पहाटे 4:30 वाजता संपन्न होणार आहे व दुपारची महापूजा माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व गावगाडा यांच्या वतीने संपन्न होणार आहे। तसेच दुसऱ्या दिवशी आईसाहेबांची सकाळी प्रक्षाल पूजा होईल व दुपारी ठीक 2 वाजता अकलाई देवी मंदिरातून आईसाहेब ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणार आहेत। तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा। तसेच यात्रे दिवशी सायंकाळी 7 वाजता दीप प्रज्वलन होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी दीप प्रज्वलनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। ज्या भाविक भक्तांना महानैवेद्य करावायचा आहे त्यांनी यात्रे दिवशी करू शकतात व त्याच्यानंतर यात्रेनंतर 14 दिवस हा काळ जत्रेचा राहतो। ज्या भाविक भक्तांना निवद नारळ साडीचा मानपान आईसाहेबांना करायचा आहे ते 15 दिवसात कधीही करू शकतात। तसेच यात्रा कमिटीकडून महाप्रसादासाठी सकाळचा महाप्रसाद हा शिऱ्याचा असतो। आपण देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। आईच्या कृपेने लाखो भाविक या उत्सवासाठी येत असतात। आकर्षक सजावट, भव्य दिव्य यात्रा, धार्मिक कार्यक्रम व भक्तिमय वातावरण यामुळेच हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतो। ताज्या घडामोडींसाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।